नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आजपासून श्री दत्तगुरु व श्री नवनाथ महाराजांच्या कृपेने मी नवनाथ कथासार या ग्रंथाचे 40 अध्याय चालू करत आहे. अध्याय पहिला, अवतारांची पूर्वकथा. फलश्रुती आहे, संबंध बाधा नाहीशी होईल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. हे गणपती गजानना, तुम्ही सर्व प्रकारे मंगल करणारे, विद्या देणारे, विघ्नहर्ते आणि आद्य पूजनीय आहात. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी तुमचे स्मरण केले जाते. श्रीमद भागवत महापुराणात ऋषभदेवांचे वर्णन आहे. त्यांच्या 100 पुत्रांपैकी 9 पुत्र हे महाज्ञानी, तपस्वी, संन्यासी व महान भगवत भक्त होते. नारायणांप्रमाणेच कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण म्हणत असत. याच नवनारायणांनी निमी राजाला धर्मतत्वे समजावून सांगितली व पुढे कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने नवनाथांच्या रूपात प्रकट होऊन भक्ती व योग सिद्धीच्या सहाय्याने जगत कल्याणाचा थोर प्रयत्न केला. त्या नवनाथ महासिद्धांचे अत्यंत अद्भुत, रोमांचकारी आणि भक्ती रसयुक्त अमृत चरित्र मी भाविकांसाठी सादर करत आहे. हे पवित्र सत्कार्य तुम्ही निज कृपेने पूर्णत्वास न्या, अशी माझी नम्र विनंती आहे. अवतारांची पूर्वकथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. द्वापार युग संपून कलियुगास प्रारंभ झाला होता. त्यावेळी कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णांनी जी योजना मनात आणली ती प्रकट करण्यासाठी द्वारकेत एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्वाच्या युद्ध सभेस यादवांकडील श्रेष्ठ मंडळींसहित अनेक ज्येष्ठ मान्यवर निमंत्रितही उपस्थित होते. त्या सभा मंडपात मध्यभागी एका रत्नखचित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते. उद्धवांचे आसन त्यांच्या सानिध्य होते. सभेला प्रारंभ होताच कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभंजन या 9 श्रेष्ठ ऋषींचे तेथे आगमन झाले. हेच ते अतिप्रसिद्ध नवनारायण होत. त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्णांनी स्वतः समोर जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना आदराने आसनावर बसून त्यांची पूजा केली. त्यांचे कुशल विचारले. याप्रमाणे प्रारंभिक उपचार झाल्यानंतर त्या ऋषींनी श्रीकृष्णांना त्यांना तेथे बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा ते म्हणाले, आपण सर्वांनी कलियुगात अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे. त्याला संमती देऊन त्या नवनारायणांनी भगवंतांना कोणी कोठे व कोणत्या नावांनी पृथ्वीवर प्रकट व्हायचे, कसे कार्य करायचे या संदर्भात पृच्छा केली. त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा. लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गाचा उपदेश करा. यावेळी कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथ नावाने कार्य करावे. हरिनारायणांनी त्यांचे शिष्य गोरक्षनाथ व्हावे. अंतरिक्षांनी जालंधर व्हावे. प्रबुद्धांनी त्यांचे शिष्य कानिफ व्हावे. याप्रमाणे पिप्पलायन आणि चरपटी, अविर्होत्रांनी वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलांनी भर्तरी, चमसांनी रेवण व करभजनांनी गहिनीनाथ नावाने प्रकट व्हावे. यावेळी तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्त श्रेष्ठही अवतार घेऊन कार्य करतील. वाल्मिकी तुलसीदास होतील, तर शुक्रमुनी हे कबीर, व्यास हे जयदेव, उद्धव हे नामदेव, जांबुवंत हे नरहरी, बलराम हे पुंडलिक, हनुमंत हे रामदास आणि उपजा या जनाबाई होतील. भगवान शंकर, मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया असे आम्ही चौघे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई होऊन कार्य करणार आहोत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. श्रीकृष्णांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर नवनारायणांनी विचारले, देवा, आता आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे ते सांगा. तेव्हा भगवंत म्हणाले, नारायण हो, उपरीचर बसून
विमानातून आकाशमार्गे जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. ते वीर्य दर्भावर आदळून त्याचे 3 भाग झाले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात तर 1 भाग पाण्यात पडला. तो भक्ष्य समजून एका मत्स्येने गेला. कवी नारायणांनी त्या वीर्यात आपला जीवांश प्रविष्ट करून मत्स्येच्या उदरातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्रनाथ नावाने प्रकट व्हावे. द्रोणातील वसु वीर्यापासून द्रोणाचा जन्म यापूर्वीच झालेला आहे. मच्छिंद्र वंग देशातील एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ सूर्यमंत्राने भारलेले भस्म देतील. ते भस्म गोठ्याजवळ गायीच्या शेणाच्या राखेत उकिरड्यावर टाकले जाईल. हरिनारायणांनी त्यात संचार करून गोरक्ष नावाने प्रकट व्हावे. भगवान शंकरांनी मदनास भस्म केले. तोच मदन अग्नीच्या उदरात स्थित आहे. जनमेजयाच्या वंशातील बृहद्रथ नावाचा राजा पुढे भूमीवर यज्ञाचे आयोजन करेल. तेव्हा त्या यज्ञकुंडात अग्नी हा गर्भ टाकतील. त्या गर्भात प्रवेश करून अंतरिक्ष मुनींनी जालंधर नावाने प्रकट व्हावे. पूर्वी सरस्वतीच्या आकर्षणाने ब्रह्मदेवांचे तेज वीर्य स्खलित झाले. त्यापैकी काही अंश हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश भूमीवर पडला. भूमीवरील वीर्यावर वाघाचे पाऊल पडून ते त्याच्या पायातील भेगेत गेले. त्यापासून अत्रींचा जन्म झाला. पण गजकर्णातील वीर्यभाग अजूनही सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनींनी त्यात संचार करून कानेफ नावाने प्रकट व्हावे. शिव पार्वतीच्या विवाह प्रसंगी दक्षाच्या प्रसादात उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होते. त्यावेळी पार्वतीचे लावण्य पाहून त्यांचे वीर्य पतन पावले. तेव्हा लज्जित झालेल्या ब्रह्माजींनी ते पायानेच रगडून टाकले. त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. त्यापैकी काही वीर्य भाग केराबरोबर भागीरथीत पडला आणि पाण्याबरोबर वाहत जाऊन एका दर्भाच्या बेटात अडकला. पिप्पलायनांनी त्यात संचार करून छरपटी नावाने प्रख्यात व्हावे. फार पूर्वी विधी वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. तर त्या वीर्याचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला. त्यापासून अजूनही जीवोत्पत्ती व्हायची आहे. त्याचा काही भाग एका सर्पिणीच्या मस्तकावर पडला होता. भक्ष्य समजून तिने तो गिळून टाकला. जन्मेजयाच्या सर्पसत्रात ब्राह्मण सर्पाची आहुती देत असताना अस्तिक मुनींनी तिच्या उदरात ब्रह्मबीज असल्याचे जाणून तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले. 9 महिन्यांनी त्या ढोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. अभिरहोत्र नारायणांनी त्यात संचार करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रकट व्हावे. सूर्य आकाशातून गमन करत असताना उर्वशीला पाहून त्यांचे तेज स्खलित झाले. पृथ्वीवर वेगाने येत असताना त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी जो भाग घटात पडला होता त्यापासून अगस्त्येंचा जन्म झाला आणि दुसरा भाग जो कौलिक ऋषींच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला होता तो त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला. द्रुमिल ऋषींनी त्यात संचार करून भर्तरी नावाने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवांच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावरील वाळूत अजूनही पडून आहे. चमत्स नारायणांनी त्यात संचार करून रेवणसिद्ध नावाने प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करतील आणि मंत्रशक्तीने विष्णुवीर्यास आवाहन करतील. तेव्हा परभाजन नारायणांनी त्या पुतळ्यात संचार करून गहिनी नावाने प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचा खुलासा करून नवनारायणांना संतुष्ट केले. त्या समयी त्यांच्या मुखातून भविष्यातील कर्मकथन ऐकून त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांना वंदन करून त्या सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि मंदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ निबिड गुहांमध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने ते सर्वजण पूर्वीच ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यासह कार्यस्थळ प्रकट झाले. त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात सविस्तर सांगितली आहे.